हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन छानशा व्लॉगमध्ये. तर थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की नक्की आजच्या व्लॉगमध्ये काय आहे. तर वटपौर्णिमा हा सण नक्की कसा साजरा केला जातो आणि आम्ही तो कसा केला आहे तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मैत्रिणींनो, हे जे पूजेचं जे ताट आहे ते केलेलं, तर त्यामध्ये काय काय असतं तर अशा प्रकारे फुलं असतात, विड्याची पानं, सुतगुंडी, शिवाय आपल्याला जी ओटी वडाच्या झाडाच्या जवळ ठेवायची असते, तर ती ओटीचं सामान वगैरे असतं. त्याच्यामध्ये बांगड्या, काळ्या मणी, कंगवा, फणी वगैरे हे असं त्यांनी पूर्ण अशी पॅकेट्ससुद्धा आपल्याला मार्केटमध्ये देतात. तर डायरेक्ट आपण ते घेऊ शकतो किंवा घरातले एखादं ब्लाऊज पीस वगैरे असतं ते सुद्धा आपण यूज करू शकतो. तर असं जे पाकिट मी आणलं होतं त्यामध्ये सगळंच होतं. बांगड्या, काळी मणी, परत बरंच काही शृंगाराचं साहित्य वगैरे त्याच्यामध्येच होतं. त्यानंतर पाहू शकता तुम्ही 5 आंबे, परत विड्याची पानं, परत तामणामध्ये थोडंसं पाणी होतं, ते वडाच्या झाडाच्या मुळांपाशी आपण ते टाकत असतो. त्यानंतर हे जी गेजवस्त्र आहे ते सुद्धा मी घेतलं होतं. फुलं, अगरबत्ती अशा प्रकारे जे साहित्य आहे ते आपल्याला ह्या ताटामध्ये ठेवायचं असतं. त्यानंतर एका वाटीमध्ये शेंगदाणे आणि साखर अशा प्रकारे पूजेचं जे साहित्य आहे ते मी तयार करून घेतलं होतं. तर मैत्रिणींनो, हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. तर ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा ह्या नावाने व्रत करतात, म्हणजे उपवास ठेवतात. जोपर्यंत वटपूजन होत नाही तोपर्यंत उपवास केला जातो. तर व्रतादरम्यान ज्या विवाहित स्त्रिया वगैरे असतात, आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे म्हणून दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. तर ह्या झाडाची सावलीसुद्धा खूप दाट असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या झाडापासून आपल्याला ऑक्सिजन हे जास्त प्रमाणात मिळत असतं. आणि तर ह्या जे वटपौर्णिमा आहे, या पौर्णिमेचं जी कथा आहे वटपौर्णिमेची ती तर सर्वांना माहितीच असेल. सत्यवान सावित्रीची कथा वगैरे ही सगळ्यांना माहितीच असेल. तसेच ह्या झाडाचे आपल्याला आरोग्यासाठी सुद्धा फायदे भरपूर असतात. आणि ह्या विशेष म्हणजे हे जे पानं असतात वडाच्या झाडाची पानं, तर ते पत्रावळ्यांसाठी देखील वापर केला जातो. शिवाय ह्याची जी मुळं असतात ती केसांसाठी वापरली जातात, म्हणजे तेल बनवलं जातं केसांचं. तर बहुतेक असे औषधी गुणधर्मसुद्धा ह्या झाडाचे आपल्याला असतात. तर वडाच्या झाडाला अशा प्रकारे 7 फेरे घेऊन प्रत्येक सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीचे दीर्घायुष्य मागत असतात. शिवाय 7 जन्मी हाच नवरा असू दे अशी आपण वटवृक्षाला प्रार्थना करत असतो. तर मैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये सणांना खूप छान असं वैशिष्ट्य आणि महत्त्व दिलं गेलं आहे. तर ह्या सणांमुळं तर आपण प्रत्येक सणांची इतकी आतुरतेने वाट बघत असतो. एक एक सण गेलं की आपण प्रत्येक सणांची आतुरतेने वाट बघत असतो. खरं तर आपल्या आयुष्यामध्ये हे जे सण वगैरे असतात त्याच्यामुळं अनेक चेंजेस होत असतात. म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये नवीन काही ना काही घडत असतं. तर सण हे खरंच खूप आणि सर्वांनी असे खूप छान साजरे करावे. कारण सण हे घरामध्ये जर आपण साजरे केले तरच आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या परिवारामध्ये ह्या सणांविषयी खूप छान माहिती मिळत असते. तर त्यानंतर आम्ही अशी जी फॅमिली आहे आमची त्यांनी मस्त असे फोटोज वगैरे घेतले आहेत, तर ती तुमच्यापुढे शेअर करत आहे.